हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण रसधातूबद्दल अभ्यास करणार आहोत. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरमध्ये रसधातूची व्युत्पत्ती काय असते, निरुक्ती काय आहे, रसधातूचे पर्यायी नाव काय आहे, रसधातूचं प्रमाण शरीरामध्ये किती असतं, रसधातूचे गुण काय आहे, रसवह स्त्रोतस म्हणजे काय, त्याची मूलस्थानं काय आहे, आणि जर शरीरामध्ये रसधातूचं प्रमाण वाढलं तर रसवृद्धीची लक्षणे काय आहेत, रसक्षयाची लक्षणे काय आहेत, हे सगळे पॉइंट्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. रसधातूचा पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे रससंवहन. त्यालाच रसरक्त विक्षेपण असं देखील म्हटलं जातं. रसधातू हा जो टॉपिक आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी महत्वाचा आहे. तर रसधातूचं आपण बेसिक इंट्रोडक्शन किंवा त्याचे जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्याचा पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे रससंवहन. म्हणजे हा जो रसधातू आहे शरीरामध्ये अविरतपणे दिवस रात्र फिरणारा असा जो धातू आहे रसधातू, त्याचं विक्षेपण कसं होतं, पूर्ण शरीरामध्ये रसधातू कशा पद्धतीने पसरला जातो किंवा एक्झॅक्टली काय मेकॅनिझम आहे, त्याचं सर्क्युलेशन कसं होतं हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचे. तर रससंवहन, संवहन म्हणजेच वहन म्हणजेच काय, वाहून नेणे. तर रसधातू वाहून नेण्यासाठी जी काही मेकॅनिझम आहे, जी काही प्रोसेस आहे त्याला आपण रससंवहन म्हणणार आहोत. त्यालाच रसरक्त विक्षेपण देखील म्हटलं जातं. का असं म्हटलं जातं, तर रसधातू आणि रक्तधातू हे दोनही एकत्रितपणे पूर्ण शरीरामध्ये फिरत असतात, त्यांचं विक्षेपण होत असतं, म्हणजेच ते शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचत असतात. त्यामुळेच रसधातूलाच किंवा रससंवहनालाच रसरक्त विक्षेपण असं देखील म्हटलं जातं, कारण रसधातू सोबतच रक्तधातू देखील पूर्ण शरीरामध्ये फिरत असतो. त्यामुळे रससंवहनालाच रसरक्त विक्षेपण या नावाने देखील संबोधलं जातं. तर एक्झॅक्टली हे सर्क्युलेशन किंवा हे जे काही रसधातू आहे हा शरीरामध्ये कशा पद्धतीने पोहोचणार आहे किंवा पसरणार आहे, तर सगळ्यात आधी जो आपण आहार घेणार आहोत, भोजन केल्यानंतर जे काही आमाशयामध्ये जेव्हा भोजन जाणार आहे त्याच्यावरती जाठराग्नीची क्रिया होणार आहे, जे डायजेस्टिव्ह फायर आहे त्याची त्या आहारावरती, त्या जेवणावरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याच्यानंतर त्या आहाराचं पचन झाल्यानंतर आहाराचे दोन भाग तयार होणार आहेत, एक सार भाग आणि एक किट्ट भाग. सार भाग म्हणजे जो शरीराला उपयुक्त आहे असा भाग, आणि किट्ट भाग म्हणजे जो शरीरातून मलभाग किंवा जो शरीरातून काढून टाकायचा आहे, मग तो स्टूल किंवा युरिन मार्फत तो शरीरातून बाहेर काढून टाकला जातो. तर आहाराचं असं सगळ्यात आधी आहार घेतल्यानंतर त्याच्यावर जाठराग्नीची प्रक्रिया होते, आहाराचं पचन होतं आणि त्याच्यानंतर त्या आहाराचं दोन कॅटेगरीमध्ये डिवायडेशन होतं, एक सार भाग आणि किट्ट भाग. सार भाग म्हणजेच जो शरीराला उपयुक्त आहे असा भाग. तर या सार भागामध्ये किंवा या सार भागापासून आहार रसाची उत्पत्ती होते, म्हणजे जो शरीराला उपयुक्त आहे, युजफुल आहे, तो आहाराचा जो पार्ट आहे त्याच्यामधून आहार रसाची निर्मिती होते. आणि या आहार रसाचं शोषण समान वायूच्या नियंत्रणाखाली ग्रहणी या अवयवामध्ये होतं. म्हणजे डिओडिनम जो अवयव आहे, ग्रहणी जो अवयव आहे, तिथे कोण असणार आहे, कोणता वायू आहे, तर समान वायू आहे. तर समान वायू काय करणार आहे, तिथे वायूचं कार्य काय आहे, शोषण करणे, ऍब्सॉर्ब करून घेणे. तर हे जे आहार रस आहे हे या ग्रहणी या अवयवामधून म्हणजेच डिओडिनम मधून हे शोषलं जाणार आहे. तर या आहार रसाचं शोषण हे ग्रहणीमधील सिरांमध्ये होतं, म्हणजे जे काही आहार रसाचं ऍब्सॉर्प्शन, जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, जे काही युजफुल पार्ट आहे तो या डिओडिनल पार्टमध्ये किंवा या डिओडिनम मध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन केलं जातं. त्याच्यानंतर हे जे शोषण केलेलं जे काही आहार रस आहे त्याचं वहन हृदयापर्यंत केलं जातं. म्हणजे सगळ्यात आधी आहार घेतला जातो, त्याच्यावर जठराग्नीची प्रक्रिया होते आणि आहाराचं दोन भागामध्ये कॅटेगरायझेशन होतं, एक सार भाग आणि एक किट्ट भाग. सार भाग म्हणजे जो शरीराला उपयुक्त आहे तो. तर या सार भागापासून आहार रसाची निर्मिती होते. हे जे आहार रस आहे हे ग्रहणी या अवयवामध्ये याचं शोषण केलं जातं समान वायू, कारण ग्रहणीच्या ठिकाणी कोणता वायू आहे, आपण वातदोष बघत असताना बघितले होते की वाताचे 5 प्रकार आहेत, तर त्यातला समान वायू जो आहे तो ग्रहणी स्थित सांगितलेला आहे.
तर ग्रहणीच्या ठिकाणी असणाऱ्या त्या समान वायूमुळे या आहार रसाचं शोषण ग्रहणी या अवयवामध्ये होतं आणि हे जे शोषण झालेलं आहे, ऍब्सॉर्प्शन जे झालेलं आहे आहार रसाचं, त्याचं वहन ते ट्रान्सपोर्ट कुठे केलं जातं, तर थेट हृदयापर्यंत ते पोहोचवलं जातं। नंतर रसवह स्त्रोतसाचं आपण ऑलरेडी बघितलं होतं, मूल स्थान काय होतं, हृदय आणि रसवाही धमन्या। तर हृदय हे हृदयापर्यंतच का पोहोचवलं जातं आहार रस, तर हृदय हे रसवह स्त्रोतसाचं मूल स्थान असल्या कारणाने तिथे रसधातूची उत्पत्ती आणि वहन या अवयवामधून होणार आहे। म्हणजे आपण ऑलरेडी बघितलं होतं की रसवह स्त्रोतस म्हणजे काय आहे, एक चॅनल आहे, एक सिस्टम आहे, डेडिकेटेड सिस्टम आहे त्या धातूच्या निर्मितीसाठी। तर त्या धातूच्या निर्मितीसाठी असणारे ही जे काही स्त्रोतस आहे किंवा हे जे काही चॅनल आहे याचे मूलस्थान म्हणजे सगळ्यात बेसिक त्यांचे लोकेशन्स काय आहेत, तर रसवह स्त्रोतसाचं मूलस्थान आहे हृदय। त्यामुळे ग्रहणीमध्ये जे काही ऍब्सॉर्ब केलेलं आहार रस आहे तो थेट हृदयापर्यंत पोहोचवलं जातं, कारण हृदयाच्या ठिकाणी आहार रसाची निर्मिती आणि तिथूनच आहार रसाचं वहन पूर्ण शरीरामध्ये केलं जातं। आहार रस हा कसा आहे, तर तो द्रव असल्याने हृदयामधून सर्व शरीरामध्ये या धातूचं वहन करणं सोपं जातं, कारण रस रक्त हे दोनही धातू कसे आहेत, द्रव गुणाचे आहेत। त्यामुळे हृदयामधून पूर्ण शरीरामध्ये पसरवण्यासाठी या धातूचं किंवा या द्रव असल्या कारणाने या धातूचं वहन पूर्ण शरीरामध्ये केलं जातं। हृदयाच्या आकुंचन प्रसरणावर प्राणवायूचं नियंत्रण असल्या कारणाने हृदयातून रसरक्ताचं वहन फुफ्फुसामध्ये केलं जातं। आपण ऑलरेडी बघितलं होतं, जसं ग्रहणीच्या ठिकाणी समान वायू आहे तसं हृदयाच्या ठिकाणी कोणता वायू आहे, तर प्राणवायू आहे। तर हृदयाची जी काही कार्डियक ऍक्टिव्हिटी जी काही आहे, कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, हे जे काही कार्डियक मसल्स किंवा कार्डियक ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्ण कुणाच्या कंट्रोलमध्ये आहे, तर प्राणवायूच्या कंट्रोलमध्ये आहे। आणि हा जो वायू आहे तो या आहार रसाचा किंवा या रसरक्त जे काही रसधातू आहे त्याचं वहन हृदयातून फुफ्फुसापर्यंत म्हणजे हार्ट पासून लंग्स पर्यंत नेण्याचं काम हे प्राणवायूद्वारे केलं जाणार आहे। नंतर लंग्स मध्ये काय होणार आहे, तिथे ऑक्सिजन असणार आहे, त्यामुळे त्या ऑक्सिजन सोबत या रसरक्ताचा संयोग होणार आहे। तिथे लंग्स मध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत या वाहून नेलेल्या हृदयापासून फुफ्फुसापर्यंत घेऊन गेलेल्या रसरक्ताचा संयोग तिथे होणार आहे। आणि ऑक्सिजन म्हणजेच काय, तर प्राणवायू, तर प्राणयुक्त रसरक्त परत हृदयामध्ये आणलं जाणार आहे। म्हणजे सगळ्यात आधी ग्रहणीमध्ये ते शोषलं जाणार आहे, ग्रहणीमधून हृदयाकडे नेलं जाणार आहे, हृदयाकडून परत ते प्राणवायूच्या नियंत्रणाखाली फुफ्फुसामध्ये ते ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे रसधातू, आणि तिथे असणाऱ्या प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन सोबत या रसधातूचा संयोग होणार आहे। आणि असा संयोग झालेला जो रसधातू आहे, रक्तधातू आहे, कारण रस आणि रक्त दोनही धातू एकत्र पूर्ण शरीरामध्ये पसरत असणार आहे, त्यामुळे हा जो प्राणवायू किंवा ऑक्सिजनशी संयोग झालेला रसरक्त धातू आहे किंवा रसधातू आहे त्याचं वहन परत हृदयाकडे केलं जाणार आहे। आणि हृदयाच्या ठिकाणी व्यानवायू सांगितलेला आहे, व्यानो हृदयस्थितः, तर व्यानवायूच्या प्रेरणेमुळे हृदयातून या प्राणयुक्त रसरक्ताचं संवहन संपूर्ण शरीरामध्ये केलं जाणार। एकतर कार्डियक ऍक्टिव्हिटीवरती कंट्रोल आहे प्राणवायूचा, म्हणजे काही हार्टची मुवमेंट होणार आहे ते प्राणवायूमध्ये होणार आहे, पण हृदयाच्या ठिकाणी असणारा व्यानवायू जो आहे त्याचं काम काय सांगितलेलं आहे, व्यानो हृदयस्थितः, आणि त्याचं कार्य जेव्हा आपण बघितलं होतं तेव्हा ते काय करणार आहे, गत्यपक्षेपण क्षेप, म्हणजेच त्याचं पूर्ण शरीरामध्ये पसरण्याचं किंवा पूर्ण शरीरामध्ये ते आहार रस किंवा रसधातू पसरवण्याचं, पोहोचवण्याचं काम हे व्यानवायू करणार आहे। त्यामुळे व्यानवायूच्या प्रेरणेमुळे किंवा व्यानवायूमुळे हे जे फुफ्फुसामधून हृदयामध्ये आलेलं रसधातू आहे त्याचं वहन व्यानवायूच्या कार्यामुळे पूर्ण शरीरामध्ये पसरलं जाणार आहे। आणि रसरक्त संवहनामुळे संपूर्ण शरीराचं प्रीणन होणार आहे, म्हणजे प्रत्येक सेल्सला, प्रत्येक अवयवाला ते न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत, ऑक्सिजनचं सप्लाय होणार आहे। तर हे कशामधून होणार आहे, रसधातू आणि रक्तधातू जेव्हा त्या सेल्स पर्यंत पोहोचतील, जेव्हा त्या अवयवापर्यंत पोहोचतील, ऑर्गन पर्यंत पोहोचतील, तेव्हाच तिथल्या ऑर्गन्सचं, सेल्सचं हे न्यूट्रिशन होणार आहे, त्यांना ऑक्सिजन मिळणार आहे।
त्यामुळे रसरक्त संवहनामुळे शरीर घटकांना प्राणद्रव्य मिळून रक्तधातूचं जीवन कार्य जे आहे ते होणार आहे आणि शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळत राहणार आहे. तर हे जे आहे अशा पद्धतीने रसाबरोबर सिरांमधून रक्तधातूचे देखील वहन होत असल्या कारणाने यालाच रस-रक्त संवहन असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणत असतो की रसधातू पूर्ण शरीरामध्ये दिवस रात्र फिरत असतो किंवा असा धातू जो संपूर्ण शरीरामध्ये दिवस रात्र ज्याचा अव्याहतपणे काम सुरू आहे, दिवस रात्र जो पूर्ण शरीरामध्ये फिरत असतो तो रसधातू. तर तो कशा पद्धतीने फिरणार आहे हे सांगण्यासाठी ही कॉन्सेप्ट दिलेली आहे, रससंवहन किंवा रसरक्त विक्षेपण. म्हणजे आपण घेतलेल्या आहारापासून कसं रसधातू तयार होणार आहे आणि या रसधातूमध्ये कसे ऑक्सिजन किंवा प्राणवायूचा संयोग होणार आहे आणि अशा प्राणवायूचा संयोग झाल्यानंतर या रसधातूचा पूर्ण शरीरामध्ये प्रसार किंवा ते कशा प्रकारे पसरणार आहे आणि संपूर्ण शरीराला प्रत्येक सेल्सना ऑर्गन्सना कशा पद्धतीने न्यूट्रिएंट्स मिळणार आहे, कशा पद्धतीने ते त्यांचे फंक्शन्स जे आहेत ते करू शकणार आहे. कारण जोपर्यंत त्यांना न्यूट्रिशन मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्याकडे एनर्जी असणार नाहीये, एनर्जी नाही तर ते त्यांचे फंक्शन प्रॉपरली करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक ऑर्गन आणि सेल्सना जे एनर्जी देण्याचं काम आहे हे या रसधातूमुळे होणार आहे. आणि या रसधातूचं वहन किंवा हा रसधातू पूर्ण शरीरामध्ये कशा पद्धतीने पसरला जातो किंवा कशा पद्धतीने तो पोहोचवला जातो हे सांगण्यासाठी जी कॉन्सेप्ट आहे त्याला आपण रससंवहन किंवा रस-रक्त विक्षेपण असं म्हणणार आहोत. रसधातू सोबतच रक्तधातू देखील पूर्ण शरीरामध्ये फिरत असणार आहे, त्यामुळे त्याला रस-रक्त विक्षेपण असं देखील म्हटलेलं आहे. तर हा जो टॉपिक आहे रससंवहन हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्हाला SAQ साठी कदाचित विचारलं जाऊ शकतो. त्यामुळे सोपा टॉपिक आहे, एकदा समजून घेतला तर लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपा आहे. पुढचा पॉइंट आहे रसधातूमध्ये ते म्हणजे रससंवहन गतीचे प्रकार. आता हे जे रससंवहन आपण पूर्ण प्रोसेस बघितली, पूर्ण मेकॅनिझम बघितली की कशा पद्धतीने रसधातू पूर्ण शरीरामध्ये पसरला जातो. पण हे जे गती आहे ते जे पसरण्याचे त्याचे जे डिरेक्शन्स आहेत ते किती आहेत तर ते 3 आहेत. कोणते कोणते? शब्द, अर्ची आणि जल. स म्हणजे रसाः शब्दार्ची जल संतानवत अणुना विशेषणाः अनुधावती एव शरीर केवलम. म्हणजेच हे जे रसधातू आहे ते पूर्ण शरीरामध्ये कशा प्रकारे किंवा कोणत्या कोणत्या डिरेक्शन मध्ये पोहोचणार आहे तर 3 डिरेक्शन मध्ये. कोणते कोणते? शब्द, अर्ची आणि जल. आता याचा अर्थ काय घ्यायचा आपण? अर्ची म्हणजेच अग्नी. तर अग्नीच्या ज्वाला कशा असतात? त्या ऊर्ध्व बाजूने असतात, म्हणजे वरच्या दिशेने असतात. त्यामुळे शरीराचा वरचा जो भाग आहे, अप्पर बॉडी जी आहे, मग त्याच्यामध्ये हेड, नेक रिजन असेल, फेशियल मसल्स असतील, शोल्डर असेल, तर हे जे काही चेस्ट रिजन आहे, हे जे काही अप्पर बॉडी आहे किंवा अप्पर रिजन आहे, इकडे कशा पद्धतीने पोहोचणार आहे रसधातू तर अर्चीवत म्हणजेच अग्नीप्रमाणे. का अग्नीप्रमाणे? तर अग्नीच्या ज्वाला कशा असतात? कुठे अग्नी जर आपण बघितला त्याच्या ज्वाला ह्या ऊर्ध्व दिशेने असतात, म्हणजे वरच्या दिशेने असतात. त्यामुळे अशा पद्धतीने रसधातूचं वहन शरीराच्या वरच्या भागामध्ये होणार आहे. जल म्हणजेच पाणी. पाणी कसं वाहणार आहे तर पाणी हे उताराच्या दिशेने वाहणार आहे. त्यामुळे त्याची दिशा कोणती आहे? अधो दिशा आहे. म्हणजे जर पाणी कुठे सांडलं असेल तर ते कुठे जाणार आहे? जिकडे उतार आहे किंवा जिकडे थोडासा खोलगट भाग आहे किंवा आहे त्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या ठिकाणी ते पाण्याचं वहन होणार आहे. त्यामुळे पाण्याप्रमाणे रसधातू जो आहे तो अधो दिशेमध्ये किंवा अधोभागामध्ये लोअर बॉडी जी आहे तिथे पोहोचवण्याचं काम हे या जलाप्रमाणे अधो दिशेने रसधातू शरीरामध्ये पोहोचणार आहे. म्हणजे लोअर लिम्स असतील, जे काही पेल्विक एरिया आहे या ठिकाणी जे काही रसधातू पोहोचणार आहे तो जल गतीने किंवा जलाचा किंवा पाण्याची दिशा ज्या पद्धतीने अधो दिशा आहे त्या पद्धतीने रसधातूला लोअर बॉडीमध्ये पोहोचणार आहे.
तिसरा आहे तो म्हणजे शब्द. शब्द म्हणजे साऊंड. साऊंड कसा ट्रॅव्हल करणार आहे, तर तो लॅटरली किंवा तिर्यक दिशेने ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे तो ना ऊर्ध्व ना अधो अशा बाजूला शब्दांच्या लहरी किंवा साऊंड वेव्स कसे ट्रॅव्हल करतात, तर ते लॅटरली ट्रॅव्हल करतात. म्हणजे ते ना वरच्या बाजूने ट्रॅव्हल करतात ना खालच्या बाजूने ट्रॅव्हल करतात, ते लॅटरली ट्रॅव्हल करतात. बाजूने एका प्रकारे तिर्यक गतीने ट्रॅव्हल करतात. त्यामुळे जे काही अप्पर लिम्स आहेत, म्हणजे शरीराचे हात पाय जे ना ऊर्ध्व अप्पर बॉडीमध्ये येतात ना लोअर बॉडीमध्ये येतात, जे बाजूला आहेत. म्हणजे जर आपण इमॅजिन केलं तर हे अप्पर लिम्स आणि हे लोअर लिम्स. तर हे जे आहे इथे शब्द हा जो इथे कॉन्सेप्ट सांगितलेला आहे शब्दाप्रमाणे, म्हणजेच लॅटरल डिरेक्शनमध्ये किंवा साईडच्या डिरेक्शनमध्ये ज्या पद्धतीने शब्द पोहोचतात किंवा साऊंड वेव्स पोहोचतात, त्याच पद्धतीने रसधातू हा जे काही तिर्यक किंवा लॅटरल ऑर्गन्स आहेत तिथे हा रसधातू पोहोचणार आहे. त्यामुळे रससंवहन गतीचे किती प्रकार सांगितलेले आहेत? 3. कोणते कोणते? शब्द, अर्ची, जन. म्हणजे शब्द म्हणजे साऊंड वेव्स प्रमाणे तिर्यक दिशेने, म्हणजेच अप्पर लिम्स जे आहेत त्यांना पोहोचण्यासाठी किंवा त्यांना जे रसधातू पोहोचणार आहे ते शब्द गतीने पोहोचणार आहे. अप्पर बॉडीमध्ये हेड रिजन, नेक रिजन इथे अर्ची गतीने म्हणजेच अग्नीच्या गतीने, कारण अग्नीची दिशा ऊर्ध्व सांगितलेली आहे, त्यामुळे ऊर्ध्व दिशेने रसधातूचं वहन वरच्या शरीराच्या वरच्या भागात होणार आहे. जलाच्या प्रमाणे जलाची डिरेक्शन कोणती असणार आहे? अधो, खालच्या बाजूने असणार आहे. त्यामुळे लोअर लिम्स जे आहेत, लोअर बॉडी जे आहे तिथे रसधातूचं वहन किंवा ते रसधातू कशा पद्धतीने पोहोचणार आहे, तर जलाच्या गतीने किंवा जलाच्या डिरेक्शनमध्ये म्हणजेच खालच्या बाजूने पोहोचणार आहे. तर रससंवहन गतीचे किती प्रकार सांगितलेले आहेत? 3. शब्द, अर्ची आणि जल. पुढे एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे हृदय या अवयवाबद्दल आयुर्वेदामध्ये काय काय रेफरन्सेस आलेले आहेत. कारण रस व स्त्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे हृदय. तर ह्या अवयवाची उत्पत्ती नक्की कशी आहे, आकार कसा आहे, किंवा या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी कोणते कोणते दोष म्हणजे त्रिदोष, वातदोष, पित्तदोष, कफदोषापैकी नेमक्या कोणत्या प्रकारचे दोष या ठिकाणी आहेत आणि त्यांचं कार्य काय आहे, हे सगळं आपण या पॉइंट अंडर बघणार आहोत. तर हृदय म्हणजेच हार्ट, तर याची उत्पत्ती काय सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये? शोणित कफ प्रसादजम हृदय, म्हणजे हृदयाची निर्मिती ही रक्त, धातू आणि कफदोष यापासून हृदयाची निर्मिती झालेली आहे, असं रेफरन्स आपल्याला सुश्रुत संहिता शारीर स्थान अध्याय 4 मध्ये बघायला मिळते. म्हणजे हृदयाची निर्मिती आयुर्वेदानुसार कशापासून बनलेली आहे, तर रक्त, धातू आणि कफदोष यांच्यापासून. म्हणजे मसल्स जे काही लेयर्स आहेत, हे सगळं जे कार्डियक स्ट्रक्चर आहे याचं बेसिक कशापासून बनलेलं आहे, तर रक्तधातू आणि कफदोषापासून हृदयाची निर्मिती झालेली आहे. या हृदयाचा आकार कसा आहे? पुंडरिकेण सदृशम हृदयम स्यात् अधोमुखम जागृतस्त विकसती स्वपतश्च निमिलती. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, या हृदयाचा आकार आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? पुंडरिकेण सदृश, म्हणजे कमळाच्या आकाराप्रमाणे. पुंडरीक म्हणजे कमळ, लोटस. कमळाच्या आकाराप्रमाणे हृदयाचा आकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आणि त्याचं मुख कुठे आहे, तर अधोमुख सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या प्रकारे कमळ जर उलट ठेवल्यानंतर ज्या पद्धतीने दिसणार आहे, लोटस किंवा कमळाचं फूल तुम्ही इमॅजिन करा आणि त्याला उलट बाजूने ठेवलेलं आहे, म्हणजे त्याचं तोंड खालच्या बाजूने केल्यानंतर ज्या पद्धतीने ते चित्र दिसणार आहे त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये हृदयाचा आकार हा वर्णन केलेला आहे. आणि जेव्हा जागृत असणार आहे, म्हणजेच जेव्हा मनुष्य जिवंत असणार आहे तेव्हा ते विकसती म्हणजेच विकसित म्हणजे फुललेल्या कमळाप्रमाणे त्याचं एकूण वर्णन सांगितलेलं आहे. आणि स्वपतश्च म्हणजेच निद्रित अवस्थेमध्ये किंवा जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ते काय होणार आहे, तर कमळाची दलं मिटल्यानंतर, कमळाच्या पाकळ्या जेव्हा मिटतात त्यावेळी ते
कमळाचं फूल ज्या पद्धतीने दिसणार आहे निमिलती, त्या पद्धतीने हृदयाचा आकार इथे सांगितलेला आहे. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये, अवेकन स्टेटमध्ये कमळाचा आकार हा फुललेल्या हृदयाचा आकार हा फुललेल्या कमळासारखा आहे. आणि स्वपतश्च म्हणजे निद्रित अवस्थेमध्ये झोपलेल्या असताना ह्या कमळाचा हृदयाचा आकार कसा आहे तर बंद झालेल्या कमळाची पाने किंवा पाकळ्या बंद झाल्यानंतर ज्या पद्धतीने कमळाचा आकार दिसणार आहे त्या पद्धतीने कमळाचा आकार निद्रित अवस्थेमध्ये, हृदयाचा आकार निद्रित अवस्थेमध्ये सांगितलेला आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हृदयाचा आकार हा पुंडरीक सदृश सांगितलेला आहे. ज्या पद्धतीने कमळाचं फूल जेव्हा उलट ठेवू आपण अधोमुख करून ठेवू त्या पद्धतीने हृदयाचा आकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. स्थान काय आहे, लोकेशन काय आहे, हृदय कुठे स्थित आहे तर स्तनयोर मध्यम अधिष्ठायो आमाशयद्वारम सत्व रजस्तम अधिष्ठानम हृदयम. म्हणजेच हृदयाचं स्थान किंवा लोकेशन काय आहे, स्तनयोर मध्यम म्हणजे दोन स्तनांच्या मध्ये अशा ठिकाणी हृदयाचं स्थान सांगितलेलं आहे. आणि जिथे आमाशयाचं द्वार सुरू होतं त्या ठिकाणी हृदयाचं स्थान किंवा लोकेशन सांगितलेलं आहे. म्हणजे दोन स्तनांच्या मध्ये आणि जिथे आमाशयाचं द्वार सुरू होतं ॲब्डोमेन मध्ये त्या ठिकाणी हृदयाचं स्थान सांगितलेलं आहे. आणि या हृदयाच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचं अधिष्ठान तिथे हे त्रिगुण त्या हृदयाच्या ठिकाणी अधिष्ठित असणार आहेत असं इथे वर्णन आलेलं आहे. हे जे पॉइंट्स आहेत हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे की डॅश डॅश सदृशम हृदयम स्यात् अधोमुखम. तर माहिती असायला पाहिजे की पुंडरिकेन सदृश, हृदयाचा आकार हा पुंडरिकाच्या सदृश आहे म्हणजेच कमळा सदृश आहे. किंवा हृदयाचं स्थान काय आहे तर डॅश डॅश मध्यम अधिष्ठायो आमाशय द्वारम. तर स्तनयोर मध्ये म्हणजे दोन स्तनांच्या मध्ये आणि आमाशयाचं द्वार, आमाशय जिथे सुरू होणार आहे त्याच्या जस्ट आमाशयाच्या दाराच्या इथेच हृदयाचं स्थान किंवा लोकेशन सांगितलेलं आहे. आणि या हृदयाच्या ठिकाणी सत्व, रजतम अशा त्रिगुणांचा अधिष्ठान सांगितलेलं आहे. पुढे हृदयावर किंवा पूर्ण रसरक्त संवहनावर नियंत्रण ठेवणारे कोणते कोणते दोष आहेत. म्हणजे हृदयाच्या ठिकाणी किंवा जे आपण आता बघितलं रससंवहन किंवा रसरक्त विक्षेपण, तर या सगळ्यामध्ये कोणत्या कोणत्या दोषांचा अंतर्भाव असणार आहे किंवा कोणते कोणते दोष या ठिकाणी असणार आहे. तर हृदयाच्या ठिकाणी असणारा जो प्राणवायू आहे तो हृदयाच्या गतीवर नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे कार्डियक ऍक्टिव्हिटी जी आहे तर कार्डियक ऍक्टिव्हिटीसाठी प्राणवायू इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन हे जे काही घडणार आहे त्यासाठी प्राणवायू हा रिस्पॉन्सिबल असणार आहे. दुसरा आहे व्यानवायू. व्यानवायू काय करणार आहे तर जे काही रसधातू, रक्तधातू तयार झालेला आहे त्याचं विक्षेपण करणार आहे. म्हणजे रस आणि रक्तधातूचं पूर्ण शरीरामध्ये पसरवण्यासाठी रस रक्तधातू प्रत्येक सेल्स पर्यंत, ऑर्गन्स पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करणार आहे तर व्यानवायू करणार आहे. त्यामुळे रसरक्त विक्षेपणावर व्यानवायूचं नियंत्रण असणार आहे. पुढे उदानवायू आहे हृदयाच्या ठिकाणी, तो म्हणजे श्वसनावर नियंत्रण ठेवणार. ब्रीदिंगवर ज्या वायूचं कंट्रोल आहे तो कोणता वायू आहे, उदान वायू आहे. तर हे वात दोषाचे 3 प्रकार जे आहेत, वाताचे 3 प्रकार, प्राणवायू, व्यानवायू आणि उदानवायू, आणि त्यांची कार्य काय काय आहे. त्याच्यानंतर कफदोषामधला अवलंब कफ हा जो कफाचा प्रकार आहे तो हृदयाच्या ठिकाणी असणार आहे. आणि त्याचं काम काय सांगितलेलं आहे, हृदयाचं पोषण आणि संरक्षण. म्हणजे एकतर कफदोषाचं बेसिक कार्य काय आहे तर पोषण करणं, न्यूट्रिशन देणं, हे कफदोषाचं कार्य आहे. तर त्यात परत अवलंब कफ काय करणार आहे, हृदयाच्या ठिकाणी असल्या कारणाने ती हृदयाचं पोषण करणार आहे, हृदयाचं संरक्षण करणार आहे. पित्त दोषामध्ये साधक पित्त हे हृदयाच्या ठिकाणी असणारं जे पित्ताचा प्रकार आहे तो म्हणजे साधक पित्त. तर याचं कार्य काय आहे, हृदयस्थ बुद्धी अहंकारावर नियंत्रण. म्हणजे जे काही बुद्धी आहे किंवा जे काही डिसिजन्स
घेण्याचे किंवा काय म्हणू शकतो आपण, एक मानसिक लेवलवरती जे काही गोष्टी घडत असणार आहेत त्या सगळ्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर साधक पित्त आहे. तर वातदोषापैकी 3 प्रकारचे वात सांगितलेले आहेत. प्राणवायू, व्यानवायू आणि उदानवायू. प्राणवायू हा कार्डियक ऍक्टिव्हिटी मॉनिटर करणार आहे. व्यानवायू हा रस रक्तधातूचं विक्षेपण ते पूर्ण शरीरामध्ये पसरवणार आहे. उदानवायू हा श्वसनावर नियंत्रण ठेवणार आहे, म्हणजे ब्रीदिंग वरती उदानवायूचं कंट्रोल आहे. त्याच्यानंतर हृदयाच्या ठिकाणी असणारा अवलंबित कफ जो आहे तो हृदयाचं संरक्षण करणार आहे, हृदयाचं पोषण करणार आहे. आणि साधक पित्त जे आहे हृदयाच्या ठिकाणी असणारं, ते हृदयाच्या ठिकाणी असणारी जी काही बुद्धी आहे, अहंकार आहे, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार आहे. म्हणजे मेंटल किंवा इंटेलेक्च्युअल ज्या काही गोष्टी आहेत त्याशी साधक पित्ताचा संदर्भ किंवा आपण कनेक्शन हे लावू शकतो. तर अशा पद्धतीने रसरक्त संवहनासाठी किंवा हृदयाच्या ठिकाणी असणारे या दोषांचे हे पर्टिक्युलर कार्य इथे सांगितलेले आहे. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे सारता किंवा अष्टविध सार. जेव्हा आपण धातू शिकत असतो किंवा प्रत्येक धातू, रसधातू, रक्तधातू, मांसधातू, तर प्रत्येक धातूची धातू सारता सांगितलेली आहे. म्हणजे रससार व्यक्ती कसा असेल, रक्तधातूसार व्यक्ती कसा असेल. तर ही सारता म्हणजे काय एक्झॅक्टली, तर सारता म्हणजेच सार शब्देन विशुद्धतरो धातू उच्चते, म्हणजेच धातूंचा प्युरेस्ट फॉर्म, धातूंची एकदम उच्चतम अवस्था, एकदम विशुद्ध अवस्था. म्हणजे धातू, कोणताही धातू असो, रसधातू, रक्तधातू, तर त्यांचा जो प्युरेस्ट फॉर्म आहे किंवा त्यांच्यातली सगळ्यात बेस्ट स्ट्रेंथ जिथे असणार आहे ते म्हणजे त्या धातूची सारता असणार आहे. त्यामुळे सार शब्देन विशुद्ध तरो धातू उच्चते, म्हणजे धातूंची एकदम विशुद्ध अवस्था, म्हणजे सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म धातूचा, पर्टिक्युलर त्या धातूचा प्युरेस्ट फॉर्म काय असेल तर त्या धातूची सारता असणार आहे. आणि सारो बले स्थिरांशा, म्हणजे हे जे सारता आहे ही बलावर देखील किंवा याने बलाचं किंवा स्थिरतेशी याचा संबंध असणार आहे. म्हणजे जर धातू, पर्टिक्युलर धातूची जर सारता असेल, उत्तम सार असेल, तर त्या धातूचं बल हे जास्त असणार आहे. म्हणजे जर एखादी व्यक्ती रसधातूसार आहे तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रसधातूचं बल हे उत्तम असणार आहे. रसधातू हा एकदम प्युरेस्ट फॉर्म मध्ये असणार आहे. म्हणजे सारता इज नथिंग बट त्या पर्टिक्युलर धातूचा प्युरेस्ट फॉर्म किंवा त्याची एकदम विशुद्ध अवस्था, सगळ्यात प्युअर जी अवस्था आहे त्याला आपण सारता म्हणणार आहोत. तर हे जे सार किंवा सारता आहे हे किती प्रकारचे आहेत, तर अष्टविध सार आहे, म्हणजेच 8 प्रकारची सारता सांगितलेली आहे. कोणते कोणते, सारतश्च इति साराणी अष्ट पुरुषाणां बलमान विशेष ज्ञानार्थम उपदिश्यन्ते. म्हणजे ही जी सारता सांगितलेली आहे ही 8 प्रकारची सारता आहे. धातू 7 आहे तर मग 8 सार कसे ते आपण बघणार आहोत. तर 7 धातूंची 7 सारता असणार आहेत. रसधातुसार, रक्तधातुसार, मांसधातुसार, मेदधातुसार, अस्थिधातुसार, मज्जाधातुसार आणि शुक्रधातुसार, हे 7 झाले. आणि त्याच्यानंतर शेवटचं एक सार सांगितलेलं आहे ते म्हणजे सत्वसार. म्हणजे या सगळ्या सारतेमध्ये प्रत्येक धातूची सारता असल्यानंतर, 7ही धातू प्युरेस्ट फॉर्म मध्ये असल्यानंतर जे कंडिशन येणार आहे त्याला आपण सत्व धातुसार म्हणणार आहोत. तर अशा पद्धतीने 8 धातू सारता सांगितलेल्या आहेत किंवा अष्टविध सार सांगितलेले आहे. हे जे सारता आहे याने काय आपल्याला कळणार आहे, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं जे काही बल आहे, त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती आपल्याला या सारतेवरून कळणार आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये 7 धातूपैकी 5 धातू सार असतील, प्युरेस्ट फॉर्म मध्ये असतील, तर ऑब्व्हियसली त्या व्यक्तीचं बल जे आहे, स्ट्रेंथ जे आहे ती उत्तम असणार आहे. पण एखाद्या व्यक्तीमध्ये जर 8 धातू सारता जर आहेत तर 8 पैकी फक्त एकच धातू सारवान असेल कोणता तरी, तर कसं असणार आहे त्या व्यक्तीचं बल हे कमी असणार आहे, त्याची स्ट्रेंथ कमी असणार आहे. इन टर्म्स ऑफ फिजिकल स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ, इंटेलेक्च्युअल स्ट्रेंथ, सगळ्याच बाबतीत त्या व्यक्तीची स्ट्रेंथ ही एका प्रकारे कमी असणार आहे. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त धातू सारवान असणार आहे, जेवढे जास्तीत जास्त धातू हे प्युअर असणार आहेत, तेवढीच त्या व्यक्तीची स्ट्रेंथ किंवा बल हे उत्तम असणार आहे.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं बल जाणून घेण्यासाठी, त्याची स्ट्रेंथ जाणून घेण्यासाठी आपल्याला ही सारतेची परीक्षा करणं किंवा सारता ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे असे किती सार सांगितलेले आहेत? 8 सार सांगितलेले आहेत. कोणते कोणते? त्वक, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि सत्व असे 8 सार सांगितले. त्वकसार म्हणजेच रससार सांगितलेला आहे. तर त्वकसारालाच रससार का म्हटलेलं आहे हे आपण पुढे बघणार आहोत. पण इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की त्वकसार म्हणजेच रससार, म्हणजेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्त धातू आहेत यांचे 7 धातूसार तर असणारच आहेत. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो म्हणजे सत्वसार. म्हणजे हे जे 7ही धातू आहेत ते पूर्ण प्युरेस्ट फॉर्म मध्ये आल्यानंतर सगळ्यात शेवटचं जे काही एक कंडिशन येणार आहे ती म्हणजे सत्व धातूसार सांगितलेलं आहे किंवा सत्वसार सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने अष्टविध सार, 7 धातू आणि सत्वसार असं मिळून एकूण 8 सारता इथे सांगितलेल्या आहे. तर आता आपण रसधातूबद्दल डिस्कस करत आहोत. त्यामुळे रसधातूची सारता म्हणजेच रससार किंवा त्याला त्वकसार असं देखील म्हटलेलं आहे. तर त्याबद्दल आपण बघणार आहोत की नेमकं या व्यक्तींमध्ये काय लक्षणं दिसतात. जर एखादी व्यक्ती रससार असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा रसधातू हा एकदम प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल, रसधातू एकदम विशुद्ध अवस्थेमध्ये असेल एखाद्या व्यक्तीचा, तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय लक्षणं दिसणार आहेत ते म्हणजेच रससार व्यक्तीची लक्षणं आहेत. तर आता आपण पहिल्यांदा श्लोक बघूया. चरक संहिता विमानस्थान अध्याय 8 मध्ये आपल्याला सारथेविषयी आचार्य चरकांनी वर्णन दिलेलं आहे. रससार किंवा त्वकसाराचं लक्षणं सांगितलेली आहेत. तत्र स्निग्ध, श्लक्ष्ण, मृदू, प्रसन्न, सूक्ष्म, अल्प, गंभीर, सुकुमार लोमा, सप्रभेव च त्वकसारणं. म्हणजे रससार म्हणजे त्वकसार. तर इथे काय सांगितलेलं आहे? तर त्वचा ही कशी सांगितलेली आहे? सप्रभेव, एकदम त्वचेची कांती उत्तम अवस्थेमध्ये असणार आहे. त्वचा एकदम तुकतुकीत किंवा फ्रेश असणार आहे. कारण रसधातूचं कामच काय आहे? प्रीणन करणं काम. तर जर रसधातू उत्तम अवस्थेमध्ये असेल तर त्याचं कार्य, प्रीणन हे कार्य उत्तम होणार आहे आणि त्यामुळे त्या व्यक्तीची स्किन कशी असणार आहे? एकदम टवटवीत फ्रेश असणार आहे. त्याच्यानंतर जे काही बॉडी हेअर आहे, लोम म्हणजेच बॉडी हेअर, त्वचेवरच ऑब्व्हियसली लोम असणार आहे. तर हे लोम कसे असतात रससार व्यक्तींमध्ये? स्निग्ध म्हणजे बॉडी हेअर हे स्निग्ध असणार आहे, श्लक्ष्ण मृदू सॉफ्ट असणार आहे, प्रसन्न म्हणजे टवटवीत असणार आहे, सूक्ष्म म्हणजे लहान छोटे छोटे असणार आहे, अल्प म्हणजे एकदम त्यांची आकार किंवा संख्या देखील कमी असणार आहे, गंभीर म्हणजे ते काय म्हणू शकतो आपण की न गळणारे असते. म्हणजे ते काही लोकांचे असतात की पटकन हेअर फॉल होतो. तर हे जर रससार व्यक्ती असेल तर त्याचे बॉडी हेअर मात्र गंभीर असणार म्हणजे ते गळून जाणार नाहीये तिथे. आणि सुकुमार म्हणजेच नाजूक असे या व्यक्तीचे लोम किंवा बॉडी हेअर सांगितलेले आहेत. आणि पूर्ण त्वचा कशी सांगितलेली आहे? सप्रभेव म्हणजेच प्रभावान, एकदम त्वचा ही फ्रेश टवटवीत किंवा तुकतुकीत अशी त्या व्यक्तीची त्वचा असणार आहे. हे झालं शरीराविषयी. तर त्यांच्या एकूण लाईफस्टाईल किंवा मेंटल किंवा सायकोलॉजिकल लेवलवरती या सारतेचा काय परिणाम होणार आहे? सा सारता सुख, सौभाग्य, ऐश्वर्य, उपभोग बुद्धी, विद्या, आरोग्य, प्रहर्षण आणि आयुष्यत्व चाचष्टे. म्हणजेच हे या व्यक्ती कशा असणार आहेत? रससार व्यक्ती सुखी असणार आहे म्हणजे त्या समाधानी असणार आहेत. सौभाग्य म्हणजे त्यांच्याकडे भरपूर वेल्थ असणार आहे, ऐश्वर्य लक्झरियस गोष्टी त्यांच्याकडे असणार आहे. उपभोग बुद्धी म्हणजे जरी त्यांच्याकडे वेल्थ असेल, काही जण असतात की ज्यांच्याकडे वेल्थ आहे पण त्यांना ते युटिलाइज करता येत नाही. पण या ज्या व्यक्ती आहेत रससार व्यक्ती, त्यांना त्या ऐश्वर्याची उपभोग घेण्याची देखील बुद्धी असणार आहे. म्हणजे जी काही संपत्ती आहे, जे काही वेल्थ आहे ते त्याचा उपभोग कसा घेता येईल. लक्झरियस, मग त्या व्यक्ती लक्झरियस गाड्यांचं त्यांच्याकडे कलेक्शन असेल, लक्झरियस बॅग्स असतील, जे काही असेल,
ज्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळतो अशा गोष्टींमध्ये किंवा त्या संपत्तीचा पुरेपूर उपभोग घेणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. विद्या म्हणजे त्यांची बुद्धी किंवा एकूण नॉलेज व्यवस्थित असणार आहे. या व्यक्ती आरोग्य त्यांचं उत्तम असणार आहे, प्रहर्षणाने, आणि ह्या व्यक्ती नेहमी आनंदित असणार आहे. त्यांचं आयुष्य हे सुखकर आणि दीर्घायुषी अशा रससार व्यक्ती असणार आहे. त्यामुळे हे जे रससार म्हणजे रसधातू जर प्युरेस्ट फॉर्म मध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरात असेल तर त्याच्या शरीरामध्ये आपल्याला हे सगळे लक्षणं बघायला मिळतात की त्याचे बॉडी हेअर कसे असतील, मग त्याची स्किन कशी असेल, एकदम तुकतुकीत असेल, फ्रेश असेल, बघितल्यानंतरच प्रसन्न वाटावं इतकी छान त्वचा असेल, त्याच्यानंतर ते सुखी म्हणजे एकदम सॅटिस्फाईड असतील, त्यांच्याकडे असणाऱ्या वेल्थचा ते पुरेपूर उपभोग करून घेतील, त्यांचं आरोग्य उत्तम असणार आहे, ते नेहमी आनंदित अशा राहणाऱ्या या रससार व्यक्ती असणार आहे. हे झालं चरक संहितेचा रेफरन्स. सुश्रुत संहितेमध्ये सारतेविषयी काय सांगितलेलं आहे? सुप्रसन्न मृदुत्व प्रोमाण त्वक्सारम विद्या म्हणजेच त्वक्सार किंवा रससार व्यक्तींचे रोग म्हणजेच बॉडी हेअर कसे सांगितलेले आहेत? सुप्रसन्न म्हणजेच एक काय म्हणू शकतो आपण, टवटवीत किंवा फ्रेश असे, मृदू म्हणजे सॉफ्ट, आणि त्यांची त्वचा देखील एकदम सॉफ्ट तुकतुकीत, बघितल्यानंतर प्रसन्न वाटावं अशी त्वचा या त्वक्सार व्यक्तींची असणार आहे. त्वक्सार हा शब्द आचार्य सुश्रुतांनी वापरलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कारण जेव्हा आपण या गोष्टी इथे बघणार आहोत की त्वक्सारालाच रससार, कुठे कुठे त्वक्सार आलेला आहे, तर इथे देखील सांगितलेलं आहे की त्वक्सार, पण यालाच रससार म्हणण्यासाठी काय रेफरन्स आलेला आहे तर त्वक्सारम रससारम म्हणजे त्वक शब्देन त्वकस्थो रसो अभिहिता, असं सुश्रुत संहितेवर डल्हणांनी जी काही टीका लिहिलेली आहे, निबंध संग्रह, त्याच्यामध्ये डल्हणांनी सांगितलेलं आहे की त्वचा म्हणजेच काय असणार आहे तर रस. त्वचेच्या ठिकाणी कोणता धातू अविरतपणे वाहत असणार आहे तर रसधातू. रसधातूचं वहन कंटिन्युअसली असणार आहे त्वचेच्या ठिकाणी, म्हणूनच त्वक्सारालाच रससार म्हणा, त्वक्सारम रससारम असं इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे चरक आणि सुश्रुतांनी श्लोकमध्ये जरी त्वक्सार म्हटलेलं आहे तरी नंतर जेव्हा आपण टीका वाचायला घेतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की त्वक्सारालाच रससार असं म्हटलेलं आहे, आणि रससार म्हणजेच रसधातूचा प्युरेस्ट फॉर्म जिथे आहे तिथे आपल्याला ही रसधातू सारतेची लक्षणं बघायला मिळणार आहे. त्या व्यक्तींची त्वचा एकदम तुकतुकीत असेल, फ्रेश असेल, टवटवीत असेल, त्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटेल, तर हे जे काही आहेत लक्षणं तर हे आपल्याला रससार किंवा त्वक्सार व्यक्तींमध्ये बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण रसधातूचा पार्ट 2 कंप्लीट केलेला आहे, आणि इथे रसधातू हा कंप्लीट झालेला आहे. हा टॉपिक जो आहे रसधातू हा MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही पॉइंट ऑफ व्ह्यूने युनिव्हर्सिटी एक्झामसाठी महत्त्वाचा आहे. जसे छोटे छोटे काही पॉइंट्स आपण थ्रूआउट द लेक्चर डिस्कस केले, काही MCQ साठी इम्पॉर्टंट आहे, रससंवहनासारखे जे छोटे कॉन्सेप्ट आहेत ते SAQ साठी इम्पॉर्टंट आहे, पूर्ण रसधातू हा LAQ साठी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे टॉपिक इम्पॉर्टंट आहे, आणि थ्रूआउट युअर BMS करिक्युलम हा जो धातू हा टॉपिक आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामधले जे छोटे छोटे श्लोक आहेत ते जर पाठ झाले तर उत्तम आहे, कारण टेबल बनवा, ओरल एक्झाममध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे. थेअरी एक्झाममध्ये जर श्लोक लिहून खाली एक्सप्लेन केलं तर जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर श्लोक पाठ होत असतील तर उत्तम आहे, छोटे छोटे आहेत त्यामुळे थोडं प्रयत्न केले की श्लोक पाठ होऊ शकतात, जर केले श्लोक पाठ तर उत्तम आहे. तर अशा पद्धतीने रसधातू हा इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रक्तधातूबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.